फ्रेंड्स, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आणि आज मी दाखवणार आहे तुम्हाला माझं भाजीपाला लावलेला. मी आता वांगे, गवार, मेथी, टमाटे, बटाटे, कांदे हे सगळे वगैरे लावलेले, गुलाबाचे झाडं लावलेले आणि जास्वंदाचं पण मी आज झाड लावलेले बरं का. तर ते मी तुम्हाला दाखवणार आहे की मी कशा पद्धतीने झाड लावलेले म्हणून. चला तर मग मी तुम्हाला दाखवते कसे झाडं लावले मी. बघा इथं मी ना गुलाबाच्या काड्या घेतलेल्या आहे आणि माती घेतलेली बरं का एका बकेटमध्ये. आणि तुम्ही बघू शकता मी इथं म्हणजे कुंडी पण घेतलेली आहे आणि एक ड्रम पण घेतलेला आहे. ड्रममध्ये आणि कुंडीमध्ये म्हणलं आपलं नाही का काड्या लावून द्यावं, गुलाबाच्या काड्या लावून द्यावं. आणि इकडे बघा आमच्या कोंबड्या कशा चरत आहे बरं का. त्यांना नाही का आम्ही बाजूला टाकलेली, अशा मस्त खातात बरं का कोंबड्या पण. आमच्या आत्ताचे पिल्लं येते कोंबड्या, म्हणजे छोटे छोटेच पिल्ले, अजून कोंबड्या नाही झाल्या बरं का, त्या छोटेसे पिल्लं आहे. आणि इकडं मला आमचं शेत पण दाखवते. बघू शकता तुम्ही आमची सरकी कशी आलेली आहे. आणि नाही का ऊन शिरळ असं पडलेलं होतं बरं का. असं मस्त असं वातावरण झालं होतं. इथं आमची गाडी उभा होती आणि इथं झाडं होतं आणि मी इथं झाडाखालीच बसलेले होते. आमच्या इथं अशा गुलाबाच्या काड्या ते तोडलेल्या आहे आणि कोंबड्या पण मस्त अशा चरत होत्या. बघा इथं मी कसे नाही का गुलाबाचे काड्या तोडून आणलेले आहे आणि त्याला थोडंसं शेण लावलेलं आहे, माती घेतलेली इथं आणि कुंडीमध्ये असे काही ड्रममध्ये लावलेले बघू शकता तुम्ही. आणि इथं नाही का जास्वंदाचं पण झाड लावलेलं आहे मी. आणि इथं 5-6 काड्याचं असं म्हणजे ना गुलाब लावलेलं आहे. गुलाबाला पण शेण लावलेलं आहे ना, तर बघू शकता तुम्ही कशा गुलाबाच्या काड्याला शेण लावलं आहे. आणि असं मस्त फुटतो ना, असं आहे गुलाब, लय भारी फुटतो. गुलाब नाही का उगल्यावर मी तुम्हाला व्हिडिओ टाकणारच आहे, पण तोपर्यंत ना मी कशा गुलाबाच्या काड्या लावल्या आहे तर तुम्हाला मी दाखवते. आणि बघा इथं मी कसं चिनी गुलाबाचं झाड लावलेलं आहे आणि याला पण नाही का मस्त असे चिनी गुलाब आलेले आहे. बघू शकता तुम्ही. मी याची पण कांडी लावली होती, म्हणजे असं वेल तोडलं का याचं एक पान म्हणजे असं वेल लावला का तर एका वेलाचे भरपूर सारे असे वेल तयार होतात आणि असे फुलं पण येतात. बघू शकता तुम्ही किती सुंदर असे फुलं आलेले आहे. इकडं आमची तुळस आहे, इकडं धोत्रा आहे, काळा धोत्रा. आणि हे आमचं ना याचं झाड आहे, नारळाचं झाड आहे, बघू शकता तुम्ही. इकडे बघू शकता तुम्ही आमच्या आळूचे पानं कसे आलेले आहे, बघू शकता तुम्ही, हिरवेगार असेच. आणि खायला पण इतके टेस्ट लागतात ना, भरपूर सारे मस्त असे आळूचे पानं आलेले. इकडं आमचं गिन्नी गवत आहे, इकडं सरकी बघू शकता तुम्ही, पलीकडं आमचा मूग उडीद आहे. इथं आमचं ना जास्वंदाचं झाड आहे, बघू शकता तुम्ही. आणि कसे फुलं आलेले बघा किती सुंदर असे फुलं आलेले. आणि इकडं पण आमच्या आळूचे पान आहे बरं का. आणि याला पण एक जास्वंदाच्या झाडाला भरपूर सारे असे फुलं आलेले आणि पावसाचं पण आता वातावरण झालेलं आहे बघा. आणि इथं असे सुंदर असे गुलाबाचे फुलं आहे. गुलाबाच्या फुलाला किती मस्त असे गुलाब आलेले आहे. आणि याच्याच काड्याना मी गुलाबाच्या आत्ता तोडल्या बरं का. आणि ते आता समोर लावलेले मी तिकडं पुढं नेऊन कुंडीमध्ये लावल्या. आणि हे आमचं जसं पाठीमागचं आहे पाण्याची टाकी हे. आणि इकडं आमचं सीताफळाचं झाड आहे, बघू शकता तुम्ही. असे सीताफळ आलेले त्याला बघा किती सुंदर असे सीताफळ आलेले बघू शकता तुम्ही. मस्त असे सीताफळ आहे आणि खायला पण तर इतके टेस्ट लागतात ना, बापरे, भरपूर सारे टेस्ट लागतात सीताफळाचे. बघू शकता तुम्ही कसं सीताफळ आलेलं आहे. हे आमचं पेरूचं झाड आहे, इकडं सीताफळाचं झाड आहे, असे भरपूर सारे झाड आहे आमचे. आणि इकडं आमचे कढीपत्त्याचं झाड आहे, बघू शकता तुम्ही किती मोठं कढीपत्त्याचं झाड आहे बघा. भरपूर सारं कढीपत्त्याचं झाड आहे बरं का, मोठं. आणि इकडं आमचा भाजीपाला लावलेला आहे, म्हणजेच मी इकडं ना आमच्या इथं दोडके लावलेले बघा तुम्ही कसे मी दोडके लावलेले. भरपूर असा मोठा वेल आलेला आहे, बघू शकता तुम्ही. आता मी तुम्हाला ना आमचा भाजीपाला दाखवते बरं का. याच्यामध्ये आम्ही नाही का शेपू लावलेली आहे, इकडं मेथी लावलेली बघू शकता तुम्ही, इकडं चवळीच्या शेंगा लावलेल्या आहे. आणि इकडं ना आमची तूर लावलेली आहे, इथं कोथिंबीर लावलेली आहे. कोथिंबीर अशी मस्त उगून आली बरं का. पहा इथं कशी कोथिंबीर उगलेली इथं. आणि इकडं चवळीच्या शेंगा लावलेल्या आहे मी, बघू शकता तुम्ही. इकडं आमची तूर आहे, मूग आहे असं. आणि इकडे ना मेथी. आणि हे जे वाफे दिसतात ना, तर त्यामध्ये आम्ही नाही का आज मुळे, गवार, भेंडी, कारले असे हे लावलेले बघू शकता तुम्ही याच्यामध्ये. आता उगल्यावर तर तुम्हाला दाखवूनच मी. हे आमचं आंब्याचं झाड आहे, इकडं आमचं
वांगे लावलेले आहे. असे मस्त असे वांगे आहे बरं का. आणि मिरच्या पण आहे, मिरच्या पण लावलेल्या. मिरच्याला पण मस्त अशा मिरच्या आलेल्या आहे. बघू शकता तुम्ही इथं टमाट्याचं झाड आहे. टमाट्याच्या झाडाला पण कसे 2 टमाटे आले बघा, छोटे छोटे टमाटे लागलेले. आणि इकडं आमचं ना वांग्याचे झाडं आहे. बघू शकता तुम्ही कसे वांग्याचे झाडं लावलेले आहेत. आणि वांगे पण इतके टेस्ट लागतात ना. सध्या वांगे तर नाही आलेले बरं का, पण त्याला असे फुलं तर आलेले आहे. बघू शकता तुम्ही. आणि ही आमची सरकी आहे. तिकडं आमच्या बकऱ्या चरते बरं का. आणि इकडं आमचा मूग आलेला आहे. मूग पण असं भरपूर असं दाट आलेलं आहे बरं का. बघा मूग पण असं मस्त आलेलं आहे. आणि इकडं भोपळ्याचा वेल आलेला आहे. भोपळ्याचा वेल पण 3-4 ठिकाणी आलेला आहे. सरकी पण बघा आमचे कशी आलेली आहे. कमेंटमध्ये नक्की सांगा की आमचे झाडं वगैरे कसे म्हणून. हे आमचं शेवग्याचं झाड आहे, हे चिंचाचं झाड आहे. इकडं आमची पलीकडं आमची विहीर आहे. आता भरपूर सारं ऊन पडलेलं आहे बरं का. आणि आता मी चालले घरी. मला आता भरपूर सारं झाडं वगैरे मी दाखवलेले आहे आमच्या गाईसाठी. आता हे सारं गिन्नी गवत ते लावलेलं आहे बघा. मस्त असं गिन्नी गवत आलेलं आहे, हिरवं हिरवं गार आलेलं आहे. आता याला पाणी सोडावं लागेल. आणि हे चिंचीचं झाड, हे पेरूचं झाड आहे. आणि हे आंब्याचं झाड आहे. बघू शकता तुम्ही. आता हे आमच्या घराचे पाठीमागचं झालं बरं का. सीताफळं, ते सीताफळं पण गोड आहेत बघू शकता. आणि इथं कोरपड लावलेली बघा, किती मस्त आहे कोरपड. कोरपड पण लय भारी आलेली आहे. इकडं आमची पपई आहे. पपया पण इतकी गोड, इतकी मस्त पपई लागते ना. इकडं पण आमच्या पपयाचे झाडं होते, पण ती पपई ना आता मस्त खराब झाली. मग त्याच्यामुळं ना त्याला तोडून टाकलं बघा. इकडं सदाफुलीचं झाड आहे आमचं. भरपूर सारे असे झाडं लावलेले आहे आम्ही. बाय.